नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पंचशील नगरातील महानगरपालिकेच्या शाळा नंबर 29 मधील मारुती माळी या दोषी शिक्षकावर कोणती कारवाई करण्यात आली आहे का हे पाहण्यासाठी शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी गेले असता त्यांना अरेरावीची भाषा करणाऱ्या आणि सदर शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न करणारे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्यावर कारवाई होऊन त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल आणि ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी केली आहे. यावेळी उत्तम कांबळे, अरुण चव्हाण, दत्ता पाटील आदी मान्यवरांसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. आज आम्ही प्रशासन अधिकाऱ्यांना पंचशील नगर महापालिकेचे पंचशील नगरमध्ये शाळा नंबर 29 आहे त्या ठिकाणी एक शिक्षक आहे, भ्रष्ट शिक्षक, त्यांच्यावर बरेचसे शाळेमध्ये अफरातफर केल्याबद्दल किंवा शालेय पोषण आहार विकल्याबद्दल शाळेतील साहित्य विकल्याबद्दल अशी तक्रार शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच तिथल्या शिक्षकांनी त्या मुख्याध्यापकाच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. ही एप्रिल 2024च्या दरम्यान तक्रार दिलेली आहे. त्याच दरम्यान मी माझ्या वतीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांना महापालिकेची तक्रार दिलेली होती. तर त्या संदर्भात आम्ही कोणती कारवाई केली हे विचारण्यासाठी गेला असता तर त्यांना आम्ही माहिती विचारली, कारवाई कोणती केलेली आहे ती माहिती अधिकारात आम्हाला माहिती देण्यात यावी. तर त्यांच्याकडनं मगरूरची भाषा, आम्ही देत नाही, तुम्हाला काय करायचं ती करा, अशा पद्धतीची भाषा आलेली. आम्ही उपायुक्तांशी कारवाईची माहिती घेतली. उपायुक्तांनी उपायुक्त महापालिकेचे उपायुक्त दरेकर मॅडम यांच्याकडून सांगण्यात आलं की ती कारवाई मी कधीच केलेली आहे. खाली प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही, त्याला मी काय करू शकत नाही, माझ्याकडे आता चार्ज नाही. तर आम्ही प्रशासन अधिकारी रंगराव आठवले हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत महापालिकेला, त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभाग महापालिकेचा आहे. तसेच ते जिल्हा परिषदेला विस्तार अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाया सुरू आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी. तसेच या ठिकाणी पूर्ण वेळ महापालिकेला प्रशासन अधिकारी मिळावा यासाठी आम्ही आयुक्तांना आज मागणी करणार आहे. आयुक्तांना आज आम्ही त्याची माहिती दिली की कशा पद्धतीने त्या शिक्षकाला प्रशासन अधिकारी रंगराव आठवले पाठीशी घालतात, त्याच्यात काय आर्थिक देवाणघेवाण झालेत का अशी शंका आम्हाला येत आहे. आणि त्यामुळं असे प्रशासन अधिकारी हा एका फक्त शाळेचा विषय आहे, महापालिकेच्या सगळ्या शाळेमध्ये अशा प्रकारची तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत. पूर्ण वेळ ते अजिबात महापालिकेला देत नाहीत. प्रचंड शिक्षकांना हाताशी धरून गैरकारभार, ते मनमानी कारभार करत आहेत. तर त्यांच्यावर फौजदारी दाखल व्हावी, तसंच त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. त्याचबरोबर महापालिकेतील 29 नंबर शाळा पंचशील नगरमध्ये असणाऱ्या त्या शिक्षकावर बडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी दाखल व्हावी अशी मागणी आज आम्ही लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करणार आहे, आयुक्ताकडे करणार आहे. तसेच त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.